जोडीदाराला आपण आवडत नसू, सतत तक्रार असेल तर काय करावे? जोडीदाराला आपण आवडत नसल्यासारखे वाटणे किंवा तो किंवा ती सतत तक्रार करत असेल, तर मनावर मोठा परिणाम होतो. अनेक मानसशास्त्रीय संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे, की नात्यातील सततची टीका, नाराजी आणि असमाधान यामुळे आत्मविश्वास कमी होतो, ताण वाढतो आणि भावनिक अंतर तयार होते. पण अशा परिस्थितीत घाबरून किंवा लगेच निष्कर्ष काढून निर्णय घेणे योग्य नसते. शांतपणे समजून घेऊन पावले उचलणे आवश्यक असते. सर्वप्रथम स्वतःच्या भावनांकडे लक्ष द्या. आपण दुखावलो आहोत का? रागावलेलो आहोत का? की असुरक्षित वाटते आहे? जेव्हा आपण आपल्या भावना ओळखतो आणि त्यांना नाव देतो, तेव्हा त्यांचा ताण कमी होतो. त्यामुळे तो किंवा ती मला आवडत नाही असा सरळ निष्कर्ष न काढता, मला दुर्लक्षित वाटते आहे किंवा मला स्वीकारले जात नाही असे वाटते, असे स्पष्ट करा. ही जाणीव पुढील संवादासाठी आधार ठरते. दुसरे महत्त्वाचे पाऊल म्हणजे उघड आणि प्रामाणिक संवाद. अनेक जोडप्यांवर संशोधन करणारे मानसशास्त्रज्ञ जसे की जॉन गॉटमन यांनी दाखवून दिले आहे की सततची टीका आणि तक्रार हे नात्यातील तणावाचे मोठे कारण असते. पण त्याचबरोबर योग्य पद्धतीने संवाद साधल्यास नातं सुधारू शकते. आरोप करण्याऐवजी आपल्या भावना सांगा. उदाहरणार्थ, तू नेहमीच तक्रार करतोस असे म्हणण्याऐवजी, जेव्हा माझ्यावर वारंवार टीका होते तेव्हा मला कमीपणाची भावना येते असे सांगा. यामुळे समोरच्याला बचावात्मक न वाटता विचार करण्याची संधी मिळते. तिसरे म्हणजे तक्रारीमागचा खरा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करा. कधीकधी सतत तक्रार करणारा जोडीदार खरे तर असमाधानी, तणावग्रस्त किंवा न ऐकला गेल्यासारखा वाटत असतो. त्याच्या किंवा तिच्या गरजा काय आहेत हे शांतपणे विचारून घ्या. तुला नेमके काय बदल अपेक्षित आहेत? असा साधा प्रश्नही नात्यात स्पष्टता आणू शकतो. सक्रिय ऐकणे म्हणजे मध्येच अडथळा न आणता पूर्ण ऐकणे हे खूप प्रभावी ठरते. चौथे म्हणजे स्वतःमध्ये आवश्यक ते बदल करण्याची तयारी ठेवा. पण स्वतःची ओळख हरवू नका. नातं टिकवण्यासाठी लवचिकता महत्त्वाची असते. पण जर आपण सतत स्वतःला बदलत राहिलो आणि तरीही तक्रारी थांबत नसतील, तर हे एकतर्फी प्रयत्न ठरू शकतात. निरोगी नात्यात दोघांचीही जबाबदारी आणि प्रयत्न असतात. पाचवे म्हणजे आत्मसन्मान जपणे. सततची टीका माणसाच्या मनावर परिणाम करते. अशा वेळी आपल्या चांगल्या गुणांची आठवण करून द्या. मित्र, कुटुंब किंवा विश्वासू व्यक्तींसोबत वेळ घालवा. सामाजिक पाठबळ मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. अभ्यास दर्शवतात की मजबूत सामाजिक जाळे असलेले लोक तणावाला अधिक चांगल्या प्रकारे तोंड देतात. सहावे म्हणजे नात्याची वास्तव स्थिती प्रामाणिकपणे तपासणे. जोडीदार खरोखरच दूर जात आहेत का? की केवळ तात्पुरता तणाव आहे? कामाचा ताण, आर्थिक अडचणी किंवा कुटुंबातील समस्या यामुळेही माणूस चिडचिडा होऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण परिस्थितीकडे पाहणे गरजेचे आहे. जर संवाद करूनही फरक पडत नसेल, तर समुपदेशनाचा विचार करा. जोडप्यांसाठी समुपदेशन प्रभावी ठरते असे अनेक अभ्यास सांगतात. प्रशिक्षित समुपदेशक दोघांनाही निष्पक्षपणे ऐकतो आणि संवाद सुधारण्यासाठी मार्गदर्शन करतो. हे अपयशाचे लक्षण नसून नातं वाचवण्यासाठी घेतलेले सकारात्मक पाऊल असते. कधीकधी मात्र कठोर सत्य स्वीकारावे लागते. जर जोडीदार सतत अपमान करत असेल, भावनिक त्रास देत असेल किंवा स्पष्टपणे नातं नको असं सांगत असेल, तर स्वतःच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या. आत्मसन्मान आणि सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. दीर्घकाळ चालणारे नकारात्मक नाते डिप्रेशन, चिंता आणि आत्मविश्वासात घट होण्यास कारणीभूत ठरू शकते. शेवटी स्वतःवर प्रेम करणे आणि स्वतःची किंमत ओळखणे खूप गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीची तक्रार ही आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचे मोजमाप नसते. प्रत्येक नात्यात चढ उतार असतात. संयम, प्रामाणिक संवाद, परस्पर आदर आणि समजूत यामुळे अनेक नाती पुन्हा मजबूत होऊ शकतात. पण जर प्रयत्न एकतर्फीच राहिले, तर स्वतःसाठी योग्य निर्णय घेण्याचे धैर्य ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नातं टिकवण्यासाठी दोघांनीही एकमेकांना आवडणे, स्वीकारणे आणि नातं वाढवण्यासाठी साथ देणे आवश्यक असते. सतत तक्रार ऐकून गप्प बसण्यापेक्षा समजून घेऊन योग्य कृती करणे हेच मानसिकदृष्ट्या निरोगी पाऊल ठरते. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.